दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचं चिंतन, अभ्यास करण्यासाठी संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या माध्यमातून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींनी आपला प्रथम शिष्य श्री उद्धव यांना सांगितलेल्या दासबोध 21 समासी या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. या 21 समासी ग्रंथातील 13वा समास आपण सध्या पाहतो आहोत. काल आपण 26व्या ओवीपर्यंत आलो होतो. ओवी क्रमांक 19 ते 26 या 7 ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी तो मी कसा सगळीकडे फिरतो आहे, कुठेही जा, राजाला वाटतं मी आहे, मोळी विकायला वाटतं मी आहे, भिकाऱ्याला वाटतं मी आहे, अधिकाऱ्याला वाटतं मी आहे, सगळ्यांना वाटतं मी मी. तो मी कसा सगळीकडे फिरतो आहे याचं वर्णन या 7 ओव्यांमध्ये केलं. आणि शेवटच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, मी बद्ध मी मुमुक्ष, मी भक्त मी मोक्ष, मी लक्ष आणि अलक्ष, याही वेगळा तो मी. याच्यापेक्षा वेगळं काय आहे? ज्याला आपण म्हणतो की मला मोक्ष मिळाला पाहिजे, त्याच्यापेक्षा वेगळा अजून कोण आहे?
आपल्याला बारकाईनं लक्ष देता आलं पाहिजे. या समासाचं नाव आहे मी पण निरसन. मला मोक्ष मिळाला यामध्ये मी पण आहे, मी आहे आणि मोक्ष पण आहे. समर्थांना ते नकोय. मी बद्ध आहे हे सुद्धा नकोय. ती जाणीव ज्याला आहे आणि तो जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत मी आहे. एक उदाहरण आपल्याला देतो म्हणजे अजून ते जास्त लक्षात येईल. या ठिकाणी समर्थांनी सांगितलं की मी बलाढ्य नाहीये, मी दुर्बळ नाहीये, मी मरगळ नाहीये, मी माया नाहीये, मी ब्रह्म नाही, मी पंचभूत नाहीये, मी त्रिगुण नाहीये. आद्य शंकराचार्य आत्मषटकामध्ये म्हणतात मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चित आनंद हे चिदानंद रूप आहे. मी बद्ध, मी मुमुक्ष, मी भक्त, मी मोक्ष. या 4 अवस्था समर्थांनी पहिल्या 2 चरणात सांगितल्या. फक्त देहबुद्धीवर जो जगतोय तो बद्ध आहे. समर्थ म्हणतात मी बद्धही नाहीये. देहबुद्धीच्या पातळीवर जगत असताना माझ्याकडनं अनेक प्रमाद झाले, अनेक चुका घडल्या, भगवंताचं विस्मरण झालं. समर्थ म्हणतात आता ज्याला ही जाणीव झाली तो कोण आहे? मुमुक्षूच्या वर आहे तो, बद्धाच्या वर आहे तो मुमुक्षू आहे. समर्थ म्हणतात मी मुमुक्ष पण नाहीये. मग ज्याला मुमुक्षत्व प्राप्त झालं, ज्याला पश्चाताप झाला, ज्याला अनुताप झाला, तो काय करतो? तो भक्ती मार्गाला लागतो. समर्थ इथं म्हणतायत भक्तही नाहीये. भक्ती करत 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 तो मोक्षाच्या जवळ जातो, मोक्षाची प्राप्ती करून घेतो. समर्थ म्हणतात मोक्षही नाहीये. आता नक्की आहे काय? आणि ते म्हणतात मी लक्ष आणि अलक्ष. लक्ष म्हणजे माझं ध्येय काय आहे आणि अलक्ष म्हणजे काय? ध्येय माझं काय आहे? मला परब्रह्म प्राप्तीचं माझं ध्येय आहे, हे लक्ष आहे. अलक्ष काय? त्याच्याकडे बद्धाचं लक्षच जात नाहीये. साधकासाठी ते लक्ष आहे, बद्धासाठी ते अलक्ष आहे. तिकडे लक्षच जात नाही. समर्थ म्हणतात मी लक्षही नाही, अलक्षही नाही. याही वेगळा तो मी, या सगळ्यापेक्षा परे असा तो मी आहे. या सगळ्याच्या पलीकडे असलेला आणि या सगळ्यांपेक्षा अलिप्त असलेला. अलिप्तता. काल आपण पाहिलं की मी पण नसले म्हणजे काय? पारिजातकाच्या फुलांचं मी उदाहरण दिलं, त्या झाडाचं उदाहरण दिलं. कुठलीही वृत्ती नाही, कुठलाही विकल्प नाही. साधूचे लक्षण. कोणतं लक्षण आहे साधूचं? संशय रहित ज्ञान. हेची साधूचे लक्षण. त्याच्या मनामध्ये कुठलाही किंत नाहीये, कुठलाही संशय नाही, भ्रम नाही, प्रश्न नाहीये. निर्विकल्प, निर्वृत्त, कुठलीही वृत्ती नाहीये. समर्थ म्हणतात ते मूळ स्वरूप तुझं आहे. कशाला अडकून बसला इकडे? मी भक्त आहे, मी मोक्ष आहे, झाला आता मी काय, मी धारणा करतोय, मी साधना करतोय, आता मला
परब्रह्म प्राप्ती होणार आहे. अरे पण तुझ्यातला मी गेलाच नाही ना अजून. ते मी तुम्हाला परवा सांगितलं की पारिजातकाचं झाड ते देऊन टाकतं फुलं. ते जोपर्यंत त्याच्याजवळ फुलं आहेत तोपर्यंत ते सगळ्या जगाला सांगत असतं, मी पहा फुलांनी किती लगडलेलो आहे. आणि ती जेव्हा सगळी फुलं तो धरणी मातेला देतो तेव्हा त्याचा त्या फुलांशी काही संबंध नाही आहे. मग ती फुलं आमची आहेत. आमच्या परडीमध्ये किती बसतात, आमच्या फुलदाणीत किती बसतात, ती फुलं आम्ही सगळी वेचून गोळा करून आणतो. माझ्यासोबत माझे मित्र आहेत. आता ती त्याची फुलं झाली, माझी फुलं झाली. एखादा घरी जाऊन आपल्या बायकोला ओंजळभर फुलं देत असेल, आपल्या प्रेयसीला ओंजळभर फुलं देत असेल, ती फुलं त्याची संपली आणि तिची झाली. कुणी घरी जाऊन देवांच्या चरणावर ती फुलं अर्पण करत असेल, ती फुलं आता देवांची झाली. एकदा आपण त्याच्या चरणी ते सोपवलंय ना की मग आता त्याचा गंध, त्याचा स्पर्श आपल्याला नाही राहायला पाहिजे. मी लक्ष आणि अलक्ष याही वेगळा तो मी, याच्यापेक्षा पलीकडे काय. एक प्रसंग आहे आपल्या जीवनातला, सगळ्यांच्या, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या, आणि रोजचा आहे, एक दिवसाचा नाहीये. काही आठवायची गरज नाही, कुणाला विचारायची गरज नाही. आपण गाढ झोपतो. समजा मी गाढ झोपलेलो आहे आणि मला एखाद्याने येऊन विचारलं, याला गाढ झोप लागली वाटतं. शेजाऱ्याला विचारलं आणि मी जर म्हणालो की हो मला गाढ झोप लागली आहे, तर मी खोटं बोलतोय. बारकाईनं लक्षात घ्या, समर्थांना आम्हाला काय सांगायचं आहे. एक प्रसंग मी तुम्हाला सांगितला की मी गाढ झोपलेलो आहे. आपण सगळे गाढ झोपलेलो आहोत. आपण झोपतो, रोज झोपतो, सगळ्यांचा अनुभव आहे. एक मित्र आले, त्यांनी घरातल्या माणसाला विचारलं, यांना काय गाढ झोप लागली वाटतं. मग घरातला कुणीतरी म्हणतो, हो अर्धा पाऊण तास झाला झोपलेत ते. तेव्हा मला तिची जाणीव आहे का? नाहीये. फार सूक्ष्म विचार आहे. मीपणा किती सूक्ष्म आहे मला अजून सांगायचं आहे. जेव्हा माझी झोप झाली तेव्हा माझ्या घरातली ती माणसं मला म्हणतात की अरे ते तुझे मित्र येऊन गेले आणि काय गाढ झोप लागली होती तुला. मी म्हणतो केव्हा? अरे झाला 1-1.5 तास, 10-15 मिनिट बसले ते, त्यांना चहा दिला. तुझी झोप नाही मोडली? मी काय म्हणतो, मला फार गाढ झोप लागली होती, आता मला मस्त वाटतंय. सज्जन हो, गाढ झोप घेणारा आता जागृत झालाय, तो आता कबुली देतोय की मला गाढ झोप लागली होती. हा मीपणा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत समर्थ म्हणतात की ते मी पण तुला निरसन होणार नाहीये. किती सूक्ष्म विचार आहे आणि किती असाध्य आहे एका दृष्टीनं पाहिलं तर. मी झोपेतून उठल्यानंतर जर मला वाटत असेल की मी गाढ झोपलो होतो, म्हणजे माझा अनुभव हा माझा विषय झालेला आहे. येतंय आपल्या लक्षात? माझा अनुभव हा माझा विषय झालेला आहे. जोपर्यंत माझा अनुभव माझा विषय होत राहील
आणि होणार असेल तोपर्यंत माझ्यातलं मी पण जात नाही. बासुंदी खाल्ली, कुणी दिली माहित नाही. 4 दिवसानंतर लक्षात आलं. ज्यांनी घरी केली होती ते घरी आले, आपल्या घरी आले बासुंदीचं पातेलं घेऊन जाण्यासाठी. तेव्हा ते म्हणाले, काय कशी वाटली बासुंदी? अरे तुम्ही पाठवली होती का? काय सुरेख झाली होती हो बासुंदी. खाल्ली का तुम्ही? हो. म्हणजे काय? 2 वाट्या वरपली बासुंदी मी तुमची. समर्थ म्हणतायत हा मी पण सुद्धा गेला पाहिजे. टेंबे स्वामींच्या जीवनातला एक प्रसंग आहे. टेंबे स्वामी महाराज 2 दिवसापूर्वी आपण त्यांचं स्मरण केलेलं आहे. 2-3 दिवस झाले. टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी होती. टेंबे स्वामी महाराज एका घरी दुपारच्या भिक्षेसाठी गेले. मोठ्या आनंदाने त्या बाईंनी स्वयंपाक केला, अनेक पदार्थ तयार केले. त्यांना मोठं भाग्य वाटलं, मोठा आनंद वाटला की आज महाराज साक्षात आज माझ्या घरी जेवायला आहेत. दत्तात्रयांचा अवतार ज्यांना मानतात ते महाराज आज प्रभू दत्तात्रय स्वामी माझ्या घरी सगुण रूपाने जेवायला आहेत. काय आनंद वाटला असेल. टेंबे स्वामी महाराजांनी जेवण केलं, दुपारची भिक्षा घेतली आणि ते थोड्या वेळाने निघाले. त्या बाईंना वाटलं 4 दिवस झाले माझ्या रात्रंदिवस डोक्यामध्ये एकच विचार आहे, काय काय पदार्थ करावेत, टेंबे स्वामी महाराजांना वाढावेत, कसे करावेत. एवढं सगळं मी 4 दिवसापासून तयारी केली. 10-15 पदार्थ तयार केले. महाराज काहीच बोलले नाहीत. महाराजांना पटलं नाही का? महाराजांनी माझं कौतुकही केलं नाही आणि महाराजांनी इथं मीठ कमी पडलं, इथं तिखट जादा झालं हेही सांगितलं नाही. सज्जनो, लक्षात घ्या, आम्ही काही समर्पण करतोय. आम्ही पूजन केलं, अर्चन केलं, समर्पण केलं. आता त्यातून समोरच्या माणसाला काय वाटलं हे जाणून घेण्याची वृत्ती असणं, हे जाणून घेण्याची इच्छा असणं, हे मी पण आहे. त्या बाई बोलून गेल्या महाराजांना, महाराज आपलं भोजन झालं, मी खूप भाग्यवान आहे. आपण भिक्षा घेतली आमच्या घरी येऊन, मला मोठा आनंद झाला. तुम्ही काहीच बोलला नाहीत. तेव्हा टेंबे स्वामी महाराज म्हणाले, माझं लक्ष तिकडे काही नव्हतं. मला दुपारची भिक्षा पाहिजे होती, ती तुम्ही घातली. काय झालं, कुठे कमी पडलं, कुठे जास्त झालं, काय चांगलं होतं, काय साधारण होतं, याकडे माझं लक्ष नाहीये. सज्जनो, हे सांगण्याची वृत्ती नाहीये आता टेंबे स्वामी महाराजांकडे. केवळ देह रक्षण केलेलं आहे म्हणून त्या देहासाठी जे लागतंय ते उदरभरण नोहे, जाणीजे यज्ञ कर्म, या भावनेने त्यांनी त्याचा स्वीकार केला. तिथं मी पडण्याचं निरसन झालेलं आहे. एवढा सूक्ष्म मी आहे. पुढच्या ओव्यांमध्ये या मीचा शोध कसा घ्यावा हे समर्थ सांगतायत. ओवी क्रमांक 27 पासून
श्रीराम समर्थ श्रीराम. मी पाहता बहुत लांबली, मी नेनो मुळीहून आली. विचारिता नेऊन घाली, जेथील तेथे श्रीराम. मी बद्धत्वासी आधार, मी मोक्षाचे द्वार. मीच पाववी पैलपार, विचार केला तरी हो श्रीराम. जैसी ये ग्रंथीची एखादी ओवी, लांबवणी वाचिता अगत्य गोवी. आखडुनी वाचिता प्रगट दावी, अर्थ एतीचा श्रीराम. विवेक बळे धाव घ्यावी, मी हे मागे टाकून द्यावी. हे मी राहिल्या निज ठेवी, आपणची होई जे स्वये श्रीराम. जैसी जाळांधरे धाव घेतली, आणि शंकरासी युद्धाची हाव केली. देहे मी टाकिता मिळाली, ज्योती जेथीचा तेथे श्रीराम. या ज्या 27, 28, 29, 30 आणि 31 या 5 ओव्या आहेत, या 5 ओव्या त्या मीचा शोध घेणाऱ्या आहेत. समर्थ म्हणतायत, मी पाहता बहुत लांबली, मी नेनो मुळीहून आली. विचारिता नेऊन घाली, जेथील तेथे. हा मी संपत नाही. जशी आम्हाला समज आली तेव्हापासून मी आहे. आपण एखाद्या लहान बाळाला म्हणतो, तुझ्या आईला घेऊन जाऊ का, तुझ्या दीदीला घेऊन जाऊ का. तो नको म्हणतो. तिथं तो मी आहे, माझं आहे. आता एवढं लहान बाळ आहे, ते वर्षाचं सुद्धा नाहीये, पण त्याला हे सगळं समजतंय. तेव्हापासून मी लागलेला आहे. याचं उगमस्थान समर्थ म्हणतात, विचारिता नेऊन घाली. त्याचं जर चिंतन केलं, त्याचा जर शोध केला, तर आपल्या लक्षात येईल की हा सगळा खोटा मी आहे. मी आपल्याला परवाच्या दिवशी आपण त्याचाही विचार केला. मी म्हणजे कोण आहे? माझा अमुक तमुक नाव आहे. मी कुणाचा मुलगा आहे, कुणाचा भाऊ आहे, कुणाची बहीण आहे, कुणाचा सासरा आहे, कुणाचा आजा आहे. मी म्हणजे एक पेशाने डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे. मी म्हणजे समाजामध्ये प्रतिष्ठित मान्य व्यक्ती आहे. मी म्हणजे अनेक संस्था चालवणारा एक अधिकारी आहे. पण यातला मी नक्की कोण आहे, राहतो कोण? आयुष्यातली 50, 60, 70, 80 वर्ष होतात. देह जर्जर होतो, धरणीवर पडतो. तेव्हा लोक म्हणतात का, हे एका संस्थेचे अधिकारी आहेत, हे व्यवसायाने डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. काही नाही, तिथं फक्त देह राहतो, मी कुणी राहत नाही. अशा वेळी समर्थ म्हणतात, चिंतनातून तुम्हाला त्या मीचा शोध घेता येऊ शकतो. मी पाहता बहुत लांबली. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, उपासनेच्या द्वारे या मीपणाला काढता येतं. पण त्या उपासनेतून जर वासना आमच्या मनात निर्माण झाली, मला मोक्ष मिळावा, मला परब्रह्म स्वरूपाची प्रचिती यावी, त्याची प्राप्ती व्हावी, ही वासना आहे ना. उपासना धुंडून वासना धरिली, तरी ते लांबतची गेली. महिमा न कळे बोलिली, यथार्थ आहे श्रीराम. उपासना म्हणजे ज्ञान, ज्ञाने पाविजे निरंजन. योगियांचे समाधान, येणे रीती श्रीराम. विचार नेहटून साप आहे. ही ओवी आणि जुन्या दासबोधातली ही ओवी सारखीच आहे. विचार नेहटून साप आहे,
तरी उपासना आपणची आहे. एक जाये एक राहे देह धरुनी श्रीराम. समर्थ म्हणताय देहाच्या पातळीवर जर तू ती उपासना केली आणि वासना धरून जर उपासना केली, उपासना धुंडून वासना धरिली, म्हणजे निर्विषय होण्यासाठी समर्थ सांगतायत, निर्वृत्त होण्यासाठी सांगतायत, निर्विकल्प होण्यासाठी सांगतायत. ते सोडून उपासना धुंडून म्हणजे सोडून, धुंडणे म्हणजे शोधणे नव्हे. उपासना धुंडून वासना धरिली. या उपासनेने, या साधनेने मला मोक्ष प्राप्ती होईल ही वासना आहे. दुसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात तरी ते लांबतची राहिली. काय लांबत राहिली? उपासना नाही, वासना लांबत राहिली. मला मोक्ष मिळाला पाहिजे, माझ्या पितरांचा उद्धार झाला पाहिजे, लांबतच राहता. महिमा न कळे बोलिली यथार्थ आहे. उपासनेचं महत्व लक्षात नाही आलं. उपासना म्हणजे ज्ञान, माझ्या स्वस्वरूपाचं ज्ञान, माझ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान. मला आज सकाळी एक प्रश्न आला. मला विचारलं, आत्मस्वरूप आणि स्वस्वरूप यात फरक काय? म्हणलं कुठे हो हा प्रश्न? कुणी विचारलाय? कुठल्या दशकामध्ये, कुठल्या समासामध्ये, कुठल्या स्वाध्यायामध्ये हा प्रश्न आहे की स्वरूप आणि आत्मस्वरूप यामध्ये फरक काय? तुम्ही नाही, ते तसं नाही. मला सहज वाटलं स्वरूप आणि आत्मस्वरूप यात फरक काय, स्वस्वरूप आणि आत्मस्वरूप. मी म्हटलं हे पहा, आत्मा म्हणजे काय? मी. आत्मस्वरूप माझं स्वरूप, एक अर्थ झाला. दुसरा तुमचा शब्द आहे स्वस्वरूप. स्व म्हणजे माझं स्वरूप. अर्थ एकच आहे ना, शब्द वेगळा आहे पण अर्थ एक आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात उपासना म्हणजे ज्ञान. उपासना आणि ज्ञान हे वेगळं असतं का? म्हणे आमची साधना, हेच आमचं साध्य आहे. जेव्हा आमची साधना आणि साध्य वेगळं राहील आणि हे वेगळं करणारा साधक जेव्हा तिथं असेल, ही त्रिपुटी आहे. ह्या त्रिपुटीच्या पलीकडे जायचंय. उपासना म्हणजे ज्ञान, ज्ञाने पाविजे निरंजना. त्या ज्ञानाच्या आधाराने काय मिळवायचंय? जेथे जनची नाही ते निरंजन. योगियांचे समाधान येणे रीती, हेच तर खरं समाधान आहे. मी पाहता लांबली, मी नेनो मुळीहून आली, विचारिता नेऊन घाली जेथील तेथे. ही दासबोध, जुन्या दासबोधातली ओवी, 13व्या दशकातली 13व्या समासातली 27वी ओवी. आणि नवीन दासबोधामध्ये समर्थ म्हणतात विचार नेहटून साप आहे तरी उपासना आपणची आहे. अरे तू नीट विचार तर कर. नेहटून साप म्हणजे नीट विचार करून बघ. एक जाये एक राहे असं नाही होऊ शकत. आणि जर राहत असेल तर ती देह धरून आहे, म्हणजे पुन्हा देहबुद्धी आली. मी बद्धत्वासी आधार, मी मोक्षाचे द्वार, मीच पाववी पैल पार, विचार केला तरी हो श्रीराम. हा जो मी आहे तो बद्ध आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. त्यांचे मित्र होतं, ते झाडाला लटकून धरून ते दरवर्षी सांगायचे मला यायचंय तुमच्यासोबत यात्रेला, पंढरपूरला वारीला यायचंय. नुसतं म्हणायचे आणि काहीतरी कारण सांगायचे. एके दिवशी तुकाराम महाराज त्यांच्या घराच्या समोर मोठं झाड होतं, त्याला झाडाला जाऊन धरलं त्यांनी आणि जोरजोरात ओरडाले मला कोणी सोडवा, मला कोणी सोडवा. त्यांचे मित्र बाहेर आले, खो 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 हसायला लागला तो माणूस. तो म्हणला अरे बेडा का काय तू धरलं झाडाला आणि लोकांना सांगतो मला सोडवा म्हणून.
तुकाराम महाराज म्हणाले, अरे हे जर तुला समजतंय तर तू प्रपंचाला धरलेलं का नाही तुझ्या लक्षात येत? विचारणे हेटून साप आहे, मीच पाववी पहिलं पार. त्याच बळावर या देहबुद्धीच्या आधारे, या साधनाच्या आधारे पहिलं पार जाऊ शकतो. जैसिये ग्रंथाची एखादी ओवी, हे फार सुरेख सांगितलंय समर्थांनी. ओवी क्रमांक 28 आणि 29. 29 महत्वाची ओवी आहे. जैसिये ग्रंथीची एखादी ओवी. कुठलाही ग्रंथ घ्या, आधी करावा प्रपंच, मग घ्यावे परमार्था विवेक. लोक म्हणतात आधी करावा म्हणजे रिटायरमेंट होईपर्यंत प्रपंच केला पाहिजे. समर्थांनी सांगितले आधी प्रपंच करावा नेटका, मग नेट लावून चालू ठेवायचा. त्या नेटचं काही खरं नाही, ते कधी जातं कधी येतं, पण नेट लावून करायचा आणि रिटायरमेंट होईपर्यंत करायचा. का? समर्थ रामदासांनी सांगितलं आधी प्रपंच करावा नेटका. प्रपंची पाहिजे सुवर्ण. जमवा. गुरुपुष्यामृत आलं, घ्या 1 तोळा. सण आला, वार आला, दसरा आला, काय का 50,000, 55,000, 60,000 काय असेल ते असेल, पण आज घेतलं पाहिजे. का? समर्थ रामदास स्वामींनी सांगितले प्रपंची पाहिजे सुवर्ण. समर्थ या ठिकाणी म्हणतात जैसिये ग्रंथीची एखादी ओवी, लांबवणी वाचिता अगत्य गोवी. ती तुम्हाला गोवते म्हणजे अडकवून ठेवते. आम्हाला दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, गाथा, ज्ञानेश्वरी अडकवून ठेवतात का नाही? ते त्यांच्या अर्थामध्ये आपल्याला अडकवून ठेवतात. आखडूनी वाचिता प्रगट दावी अर्थ येथीचा. जर आता त्या ओवीवर किती मंथन करावं तेवढा तो अर्थ गहन होत जातो. म्हणून आपलं स्लोगन काय, आपलं घोषवाक्य काय? विवरता विशेषा विशेष कळो लागे. जेवढं खाली उतरू, जेवढं खोल खोल जाऊ, समुद्राच्या तळाला जो जातो त्याला हिरे माणकं मिळतात, मोती मिळतात. जो वरच पाण्याला बुड्या मारतो त्याला मासे पण मिळत नाहीत. आता विचार केला पाहिजे आम्हाला खाली जायचंय का वरच्या वर तरंगायचंय? जैसिये ग्रंथीची एखादी ओवी, लांबवणी वाचिता अगत्य गोवी, आखडूनी वाचिता प्रगट दावी अर्थ येतीचा. विवेक बळे धाव घ्यावी, मी हे मागे टाकून द्यावी. मीपणा निरसान. तो पुढे नको आपल्या, त्याला मागे टाकला पाहिजे. मी करताय से म्हणशी तेणे दुःखी कष्टी होशी. राम करता म्हणता पावशी, यश कीर्ती प्रताप श्रीराम. रघुनाथ स्मरोणी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे. याची प्रचिती येते का नाही? विवेक बळे धाव घ्यावी, मी हे मागे टाकून द्यावी. हे मी राहिल्या निज ठेवी, आपणची होई जे स्वय. जर ते मी राहिला, हे मी राहिल्या निज ठेवी, ते जर माझ्याच जवळ ठेवा म्हणून मी जर ठेवला, मीचा ठेवा माझा आहे म्हणून, आपणची होई जे स्वय, तू त्याप्रमाणेच होशील. समर्थांनी पुढच्या 31व्या ओवीमध्ये शिवपुराणातल्या एका कथेचा संदर्भ दिलाय. समर्थ म्हणतायत जैसी जाळांधारे धाव घेतली आणि शंकरासी युद्धाची हाव केली. देहे मी टाकीता मिळाली, ज्योती तेथीचा तेथे. ज्योती जेथीचा तेथे. या
सगळ्या चराचरामध्ये एक पुरुष आणि एक प्रकृती आहे. समर्थ म्हणतात, हा मी नावाचा तिसरा चोर आणला कुठून? एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू, आणिला मध्ये श्रीराम. समर्थ म्हणतात, अरे हा मीपणाचा चोर कुठून आला मध्ये? दोनच आहेत, ब्रह्म आणि माया आहे, पुरुष आणि प्रकृती आहे. हे तिसरा मी कुठून आणलास तू? भगवंतही आहे, सृष्टी आहे आणि मी पण आहे. एक उदाहरण घ्या, माझे केस कापले, मी कापलो का? मी नख कापली, मी कापलो का? नख माझ्यापासून वेगळी नाहीयेत, केस माझ्यापासून वेगळे नाहीयेत. देह जर पाहिला तर, देह बुद्धीवर जर आपण विचार करू लागलो, डोळ्याला काहीतरी मोठा आघात झाला आणि डॉक्टर म्हणाले डोळा काढून टाकावा लागतो. डोळा म्हणजे मी आहे का? या ठिकाणी समर्थ आपल्याला प्रश्न विचारतायत, एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगत आकारू, तिसरा आपण कैचा चोरू आणीला मध्ये. संत मीराबाईच्या जीवनातला एक प्रसंग आहे. राजस्थान मधल्या एका गावात ती गेली. कृष्णाचं मंदिर होतं आणि त्या कृष्णाच्या मंदिरामध्ये फक्त पुरुषांनी आज जाऊन दर्शन घ्यायची तिथं पाटी लावलेली होती आणि सगळे लोक तो नियम पाळत. काहीतरी असेल, केवळ पुरुषांनी आत प्रवेश करावा. बऱ्याच ठिकाणी असं, आपण श्रीशैलमला जर गेलो तरी तिथं आपल्याला तसंच आहे. स्त्रियांना एका अंतरावरून दर्शन आहे, पुरुषांनी मात्र आत जाता येतं. त्र्यंबकेश्वरला सुद्धा तसंच आहे. गर्भगृहामध्ये पुरुषांना जाता येतं, स्त्रियांना जाता येत नाही. तर त्या मंदिरामध्ये कृष्णाचं मंदिर होतं. मीरा आली, तिने पाहिलं कृष्णाचं मंदिर आहे असं म्हणल्याबरोबर अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि देहबुद्धी संपली तिची. भावविभोर अवस्थेत कृष्णाची भजन म्हणत ती आत गेली. कृष्णाचं दर्शन घेतलं, कृष्णाच्या समोर बसली आणि कृष्णाची भजन म्हणत 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 किती वेळ गेला तिला माहिती नाही. त्या मंदिराच्या मागच्या बाजूला पुजारी झोपलेला होता. त्याला जाग आली. त्यांनी पाहिलं की एक बाई कुणीतरी आपल्या मंदिरामध्ये बसून कृष्णाची भजन म्हणतीये. ताडकन उठला. एका स्त्रीने प्रवेश केला मंदिरात. धावत आला. त्यांनी पाहिलं कृष्णाच्या समोर बसून एक बाई अळवतीये कृष्णाला. त्याला राग आला. तो जोरात ओरडला, तुला समजत नाही, ही पाठी वाचली नाही तू? इथं पुरुषांशिवाय कुणालाही प्रवेश नाही. तेव्हा ती म्हणाली, तू मध्ये कसा आलास? तो म्हणाला, मग मी पुरुष आहे. ती म्हणाली, माझ्या समजुतीने या सगळ्या चराचरामध्ये दोनच गोष्टी आहेत. एक हा पुरुष आहे आणि बाकीची सगळी प्रकृती आहे. समर्थ इथं तोच प्रश्न आम्हाला विचारतायत. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू, आणीला मध्ये श्रीराम.
त्या माझ्यातल्या मीला अस्तित्वच नाहीये. एक तर मी पुरुष असलं पाहिजे, नाही तर प्रकृती असलं पाहिजे. मी नावाची तिसरी वस्तू नाहीये. समर्थ 31व्या ओवीमध्ये आम्हाला सांगताय, जैसी जाळा अंधारे धाव घेतली आणि शंकरासी युद्धाची हाव केली. देहे मी टाकिता मिळाली, ज्योती जेथीचा तेथे श्रीराम. आता यामध्ये समर्थ म्हणतात, जैसी जाळांधारे धाव घेतली. कोण आहे हा जाळंधर? याचं नाव आहे जालंधर. आणि शंकराशी युद्धाची हाव केली. त्यांनी कुणाशी युद्ध केलं? शंकरासोबत युद्ध केलं. देहे मी टाकिता मिळाली, ज्योती जेथीचा तेथे. शिवपुराणामध्ये हा संदर्भ आहे. भगवान महादेवांच्या नेत्रातून एक अश्रूचा थेंब निघाला आणि तो समुद्राचा पुत्र होऊन जन्मला. आता मोठी कथा ही फार जवळपास 6 अध्यायामध्ये वर्णन केलेली ही कथा आहे. ती 5 मिनिटांमध्ये संपवतो. हा जो जालंधर आहे, एके दिवशी समुद्राने पाहिलं की अरे, आपल्या बाजूला हे बाळ कोण आहे? भगवान महादेवांच्या नेत्रातील एक आसवाचा थेंब समुद्राचा मुलगा होऊन जन्माला. ते बाळ जन्मलं. समुद्र म्हणाला, हे कोण आहे? ते बाळ मोठं झालं. आता तो समुद्र त्याचा पिता झाला. आता मुलगा मोठा झालाय म्हणून त्यांनी काय केलं? कालनेमी नावाच्या असुराच्या मुलीसोबत, वृंदा नाव आहे तिथं, तिच्यासोबत याचं लग्न लावलं. यांनी मोठी साधना केली आणि याला एके दिवशी असं समजलं की राहूचा शिरच्छेद झाला आहे. राहू असुर आहे, आपल्याला माहिती आहे. दासबोधामध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. मोहिनी रूपामध्ये असलेल्या विष्णूनी मनामध्ये दुजाभाव घेऊन आलेल्या त्या असुराला, राहूला, त्याने जेव्हा अमृत प्राशन केलं असं लक्षात आलं, तेव्हा आपल्या चक्राने त्या राहूला मारलेले. कारण ते अमृत कंठाच्या खाली उतरण्याच्या अगोदर तो देह पडलेला आहे तिथं राहूचा. आपल्यापैकी एका भावाबंधाला मारण्यात आलंय हे जेव्हा जालंधरला समजलं, तेव्हा त्यांनी समुद्राला विचारलं की नक्की काय झालं. समुद्राने सांगितलं की तू एक काम कर, सनत कुमारांकडे जा. सनत कुमारांनी सांगितलं. त्यांनी सांगितले की राहू नावाचा आपलाच एक दैत्य आहे आणि तो छद्मीपणाने देवांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला अमृत प्राशन करण्यासाठी. हे अमृत जी मोहिनी वाढत होती ती विष्णू होती. तिच्या लक्षात आलं की हा दैत्य आहे आणि देवांच्या पंक्तीत बसलाय आणि यांनी अमृत प्राशन केलंय, तोंडात घोट घेतलाय. तोपर्यंत विष्णू प्रगट झाले आणि विष्णूंनी आपल्या चक्रांनी त्याचं शिर धडा वेगळा केला. हा जालंधर आपल्या वडिलांकडे गेला. त्याने विचारलं समुद्राला की काय भानगडे नक्की. ते म्हणाले, अरे हे सगळं माझ्या पोटातलं आहे. आपल्याला माहिती आहे अमृत मंथन केलंय, त्यातून निघालेलं हे सगळं आहे. तो म्हणाला, जर हे तुझं आहे तर त्यांनी तुझं काढून नेलं. हा तुझ्यावर अन्याय आहे आणि जे तुझं आहे ते माझं आहे. बापाची सगळी इस्टेट पोराला यायला पाहिजे, नियम आहे. ते सगळं मी आणतो म्हणलं. त्याने मोठी घोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले.
आणि यांनी त्या तपस साधनेच्या बळावर या सगळ्या देवादिकांना त्रास द्यायला चालू केला. जे जे देवांनी घेतलं होतं समुद्र मंथन, तो म्हणला हे सगळं माझं आहे. आता ही सगळी मंडळी महादेवाकडे गेली. लक्षात घ्या, महादेवाचं हे बाळ आहे. महादेव हा त्याचा पिता आहे. त्याला माहिती नाही. सगळे देवादिदेव सगळे महादेवाकडे गेले. ते म्हणाले, देवा, अहो म्हणले सगळ्या त्राहिमाम करून सोडलं त्यांनी आम्हाला. आणि म्हणले आता काय आमचं खरं नाहीये, आमचं सगळं राज्य गेलंय म्हणले, आम्हाला जिंकून घेतलंय त्यांनी. तेव्हा शंकर म्हणाले, ठीक आहे, तुम्ही आनंदाने जा म्हणले घरी, मी त्याचा निपात करतो. माझ्याकडे योजना आहे म्हणले त्याचा निपात करायची, प्लॅन आहे म्हणले माझा. तो माझा पोरगा आहे तर म्हणले मी त्याचा बाप आहे, मला माहिती आहे त्याचं कसं काय करायचंय ते. एके दिवशी नारद मुनी या जाळंधरकडे गेले आणि त्याला म्हणाले, तुला माहिती आहे का, अरे म्हणले त्या कैलाश पर्वतावर तो योगी भस्म लावून बसलाय म्हणले महादेव. म्हणले कैलाशामध्ये स्मशानात बसलेला हा भस्म लावून, पण म्हणले या त्रिभुवनामध्ये त्याच्या बायकोसारखी लावण्यवती दुसरी कोणी नाहीये म्हणले. अरे म्हणले खरं तर ती तुझ्या जवळ पाहिजे. त्याला नारदांनी पटवून दिला. तो म्हणाला, हो का. त्यांनी अगोदर आपले दूत पाठवले, जाऊन सांग म्हणला त्याला, त्या कोण योगी बसलेला आहे तो, त्याला जाऊन सांगा म्हणले की त्याची ती पार्वती नावाची बायको मला पाठवून दे म्हणून. शंकराच्या गणांनी त्यांचा निपात केला, दूतांनी, ह्या दूतांचा. आणि शेवटी हा जाळंधर जो महादेवांचा पुत्र आहे, पण डोक्यात नशा चढली, आसुरी वृत्ती जागृत झाली की काय होतं त्याचं उदाहरण आहे. मी कोण, आपल्याला समर्थ समजावून सांगतायत मी पण निरसाना. मूळ कोण आहे तो, महादेवांचा पुत्र आहे, पण महादेवांवर चाल करून जातोय. कुणासाठी, ती पार्वती मला पाहिजे म्हणून. आकृत आहे सगळं, विक्षिप्त आहे, विचित्र आहे, पण आमच्या शास्त्रग्रंथात हे लिहिलेलं आहे. आणि त्याचं ते सगळं अक्राळ विक्राळ रूप बघून पार्वती तिथून निघते, गुप्त होते आणि ती विष्णूकडे जाते. विष्णूच्या समोर उभं राहून ती म्हणते, तू पाहिलंस का त्याचं वर्तन, किती असभ्य आहे, दुर्दैवी आहे. मला इथं लपून यावं लागलं, गुप्त होऊन यावं लागलं. भगवान विष्णू हात जोडून तिला नमस्कार करतात. आदिशक्ती आहे ती, तिला म्हणतात मी काय करू सांगा. ती म्हणाली, तू एक काम कर आता, त्याची जी बायको आहे वृंदा, कालनेमी असुराची मुलगी, तिचं तू पातिवृत्य हरण कर. विष्णू म्हणाले, हे कसं शक्य आहे. ती म्हणाली, तू माझ्याकडे प्लॅन तयार आहे, सगळ्यांकडे योजना तयार आहेत. तिने समजावून सांगितलं. विष्णू म्हणाले, ठीक आहे. त्या वृंदेला असं कुणीतरी सांगितलं की जालंधर मारला गेला शंकराच्या हातून, आणि ती इस्ततः आता आपला नवरा मेला, ती भरकटलीये, विषण्ण झालीये, खिन्न झालीये. आणि एका अरण्यामध्ये एक साधू पुरुष तिला दिसला. विष्णू त्या साधू रूपामध्ये बसलेला होता. ती आली, तिने नमस्कार केला. ती म्हणाली की असं असं झालंय, माझ्या नवऱ्याला मारलेले महादेवानी. विष्णू म्हणाले, त्या रूपामध्ये, त्या साधूच्या रूपात ते म्हणाले, तू एक काम कर, मी त्याला जिवंत करीन, तू त्याचे अवयव घेऊन ये, त्याच्या शरीराची इंद्रिये घेऊन ये, सगळी अवयव घेऊन ये.
आणि तेवढ्यात ते सगळे अवयव तिथे जालंधरचे आले. त्या साधू रूपी विष्णूने त्या जालंधरला जिवंत केला, त्या अवयवांना जिवंत केलं. जिवंत केलं म्हणजे काय केलं? जालंधर, तो खरा जालंधर जो आहे तो महादेवासोबत लढतोय. मी पण निरसन समाज चालू आहे आपला. मूळ स्वरूप काय? खरा जालंधर आपल्या वडिलांसोबत लढतो आहे. त्याचे देहात तथाकथित ते अवयव खाली आलेले विष्णू ज्या छद्मी रूपामध्ये आहे, साधूच्या रूपात, त्यांनी ते जिवंत केले आणि विष्णू तत्व त्या अवयवामध्ये शिरलं. आता नवरा माझा जिवंत झालाय, ती खुश झाली. आणि वृंदा आणि ते तथाकथित जालंधराचा देह की ज्यामध्ये विष्णू आहे, ते एकत्र राहिले वनामध्ये बरेच दिवस. आणि एक दिवस तिच्या लक्षात आलं की हा आपला नवरा नाहीये, आपल्या नवऱ्याच्या रूपामध्ये हा विष्णू आहे. जेव्हा ही घटना जालंधरला समजली, जालंधर तीव्र झाला आणि त्यांनी आधी महादेवासोबत अत्यंत तीव्र असं युद्ध चालू केलं. शेवटी महादेवांच्या हातून जालंधर मारला गेला. समर्थ या ठिकाणी म्हणतात, देहे जैसे जालंधरे धाव घेतली आणि शंकराशी युद्धाची हाव केली. गरज होती का? कुणासोबत युद्ध करतोयस? कशासाठी युद्ध करतोयस? महादेवाचा पुत्र महादेवाशी युद्ध करतोय आणि ती पार्वती मिळावी म्हणून युद्ध करतोय. आमच्या जीवनात अशा घटना घडतायत का? आणि हे कशातून होत आहे? याचं सगळ्यात मूळ कोण आहे? मी, माझं अस्तित्व. या छद्मी अस्तित्वाचा विनाश करता आला पाहिजे. देहे मी टाकिता मिळाली, ज्योती जेथीचा तेथे. ती ज्योत महादेवामध्ये विलीन झाली. महादेवांनी त्याला ऊर्ध्वगती दिली. असा मीपणाचा शोध घेण्यासाठी समर्थ या 5 ओव्यांमध्ये सांगतायत. पुढच्या 4 ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामी गुरु आणि शिष्य, कारण आता ते सगळे शिष्याला समजावून सांगतायत, जर मी पण निरसन करायचं असेल तर गुरुचं सुद्धा मी पण संपलं पाहिजे, शिष्याचं पण मी पण संपलं पाहिजे. आता पुढच्या 4 ओव्यांमध्ये गुरुचं मी पण संपतं, शिष्याचं मी पण संपतं, असं त्या मीचं निरसन करण्याची प्रक्रिया समर्थ समजावून सांगणार आहे. त्याचा विचार आपण उद्याच्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.